म्हणजेच की काउन्सिलिंग स्किल्स आणि टेक्निक्स. आपण आजच्या जगात इतकं फास्ट पेस्ड एक आयुष्य जगत असतो. आपल्याला कळत नाही की दिवस कसा आपला चालू होतो आणि कसा संपतो. पण त्यात असंही होतं की खूप वेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम्स येत असतात, जे की आपण रोजच्या लेव्हलवरती आपण सॉल्व्ह करत असतो किंवा आपल्याला वाटतं की आपण सॉल्व्ह केलेत. पण ते खरंच सॉल्व्ह होतात का? हे आपल्याला कळत नाही. आणि नंतर जेव्हा खूप प्रॉब्लेम्स एकदम पाईल अप होतात, तेव्हा आपल्याला एकदम जाणवतं की बापरे! आपल्याला किती स्ट्रेस आलाय आणि किती टेन्शन आलेलं आहे. एक आपलं कुटुंब किंवा एक कुटुंबाची जी आपली रचना आहे, त्यातनं सपोर्ट सिस्टम म्हणून आपल्याला ते खूप मदत करत असतात. पण होतं असं, की आजकालच्या जगामध्ये न्यूक्लिअर फॅमिलीज ह्या आता खूपच जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत. पूर्वी असं व्हायचं, की घरामध्ये आजी-आजोबा असायचे, मोठे व्यक्ती असायचे, की ज्यांच्याशी आपण बोलू शकायचो, आपले प्रॉब्लेम्स आपण शेअर करू शकायचो. आता तसं होतं का? तर नाही. न्यूक्लिअर फॅमिली सिस्टममध्ये असं होतं, की घरात इन-मिन 4 माणसं. त्यातली 2 लहान मुलं आणि आई-वडील. पण ते एकमेकांमध्ये किती प्रॉब्लेम शेअर करणार? त्याच्यावरती एकमेकांना सोल्युशन काढणं प्रत्येक वेळेस हे शक्य होतं किंवा नाही? आता ह्यात असं होतं, की आपल्याला नैराश्य येणं, खूप लो वाटणं, कधी-कधी आपला अजिबातच मूड नसणं, अँक्झायटी वाटणं, कधी-कधी झोप न येणं, हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवत असतात. इतकं आपण जेव्हा कॉम्प्लेक्स एक आयुष्य जगतो आणि ज्याला आपण एक आपलं मॉडर्न लाईफ असं म्हणतो, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे, की खरंच आपलं आयुष्य हे मॉडर्न आहे का? कारण आपण जेव्हा एक मॉडर्न लाईफकडे बघत असतो, त्याच बरोबरीने आपल्याला तेवढेच चॅलेंजेस पण फेस करायला लागत असतात. आजकाल आपण बघतो, की मुलांवरती सुद्धा खूप लहानपणापासून प्रेशर्स असतात. मग ते पिअर प्रेशर झालं. त्यांना सारखं वाटतं, की माझ्या मित्रांकडे जे आहे ते मला हवं किंवा त्यांचे डिमांड्स वाढायला लागतात. पेरेंटिंगच्या काही स्टाईल्स किंवा टेक्निक्स सुद्धा बदललेले आहेत किंवा रादर बदलावे लागणार आहेत. हे सगळं करत असताना आपल्याला ज्या व्यक्तीला ह्याबद्दल पूर्ण नॉलेज आहे, त्या व्यक्तीला आपण कन्सल्ट करू शकतो, असं का वाटत नाही? आणि ते जरी वाटलं, तरी इतर लोकं त्याच्याकडे एक स्टिग्मा म्हणून का बघतात? प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला पाहिजे, की काउन्सिलिंग किंवा काउन्सिलरकडे जाणं, समुपदेशन जे आपण म्हणतो किंवा ती मदत घेणं, म्हणजेच की तो माणूस वेडा आहे असं होत नाही. पूर्वीच्या काळी आहे ना किंवा आत्तापर्यंत सुद्धा असं लोकं म्हणायचे, की फक्त वेडा माणूस असतो ना, तोच एका काउन्सिलरकडे जातो. पण तसं नाहीये. रोजच्या जगातले सुद्धा डे टू डे ॲक्टिव्हिटीज आणि डे टू डे लाईफ जर आपण फुल फ्लेज्ड फॉलो करू शकत नसलो, तरीही आपल्याला कुठल्यातरी मदतीची गरज आहे. सो हे करत असताना आपण काउन्सिलिंग घेणं किंवा करणं हे खूप उपयोगी ठरतं. काउन्सिलिंग प्रोसेस जेव्हा असते तेव्हा अ, एक काउन्सिलर आणि क्लायंट या दोघांमधलं ते एक रिलेशन असतं. आता ही काउन्सिलिंग प्रोसेस करत असताना त्याच्यामध्ये काही स्किल्स आणि टेक्निक्स इन्क्लुडेड आहेत. ते कुठले ते आपण बघूयात. पहिलं म्हणजे रॅपो बिल्डिंग. रॅपो बिल्डिंग म्हणजे काय? तर काउन्सिलर आणि क्लायंट यांच्यामधलं जे नातं असतं ना, ते खूप युनिक असतं. आपण याला युनिक का म्हणतो? कारण ते एका मित्राचं किंवा मैत्रिणीचं नसतं, कलीगचं नसतं, नातेवाईकांचं नसतं. पण तरी सुद्धा ते एक एक रिलेशन डेव्हलप होतं. आता हे रिलेशन जे असतं ते इफेक्टिव्ह होण्यासाठी पहिली प्रोसेस किंवा पहिली स्टेज ही अशी आहे, की आपल्याला रॅपो एस्टॅब्लिश करायला लागतो. तर रॅपो कोणाला एस्टॅब्लिश करायला लागतो? काउन्सिलरला त्याच्या क्लायंट बरोबर. हा रॅपो कसा एस्टॅब्लिश होतो? तर तो ट्रस्ट आणि कॉन्फिडन्स ह्या 2 गोष्टींनी एस्टॅब्लिश होतो. जोपर्यंत क्लायंटला त्या काउन्सिलर बद्दल ट्रस्ट वाटत नाही, पूर्ण विश्वास वाटत नाही, तोपर्यंत तो क्लायंट
काउन्सिलर समोर काहीच बोलणार नाही. हे आपणही अनुभवतो की नाही, की जोपर्यंत आपल्याला एखादा आपला मित्र किंवा मैत्रीण ह्याच्याबद्दल पूर्ण ट्रस्ट वाटत नाही, तोपर्यंत आपले जे अगदी सिक्रेट्स असतात, ते आपण कोणाबरोबर शेअर करत नाही. तसंच जेव्हा एक काउन्सिलर आणि क्लायंटचं रिलेशन असतं, तेव्हा हा विश्वास निर्माण होणं हे अतिशय गरजेचं असतं. त्याच बरोबरीने तो कॉन्फिडन्स येणं, की मी जे शेअर करणार आहे, ते कुठेही बाहेर जाणार नाही किंवा तो एक कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन होईल. हा जोपर्यंत कॉन्फिडन्स त्या क्लायंटला येत नाही, तोपर्यंत परत क्लायंट ओपन अप होऊ शकत नाही. रॅपो बिल्डिंग ही एक काउन्सिलिंगची अतिशय फंडामेंटल स्टेप आहे. दॅट इज द फाउंडेशन. क्लायंट हा पूर्णपणे काउन्सिलर बरोबर कम्फर्टेबल होणं आणि त्याच्यानंतर काउन्सिलिंग चालू होणं ही ऍक्च्युली पहिली स्टेप असते आणि ही काउन्सिलरसाठी एक खूप चॅलेंजिंग स्टेप असते. त्याचं कारण असं की सगळीच लोक काही सेम नसतात. काही जण पटकन कनेक्ट होतात, पटकन विश्वास ठेवतात. पण काही जण असे असतात की ज्यांना विश्वास ठेवायला, तो कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायला त्यांच्यामध्ये खूप वेळ लागतो. हे होत असताना इट इज अ व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग टास्क फॉर द काउन्सिलर. आता फर्स्ट रिक्वायरमेंट जी असते कुठल्याही काउन्सिलिंग रिलेशनशिप मध्ये, ती दॅट इज द रॅपो बिल्डिंग स्टेज. ही झाल्यानंतर पुढच्या सगळ्या स्टेप्स ह्या खूप सोप्या होतात आणि जास्त जास्त काउन्सिलिंगचा फायदा झालेला हा क्लायंट वरती दिसू शकतो. रॅपो बिल्डिंगमुळे काय होतं की सायकोलॉजिकली एक सेफ एन्व्हायरनमेंट आहे आणि एक ट्रस्टिंग रिलेशनशिप डेव्हलप झालीये असा क्लायंटला एक फील येतो. हे होत असताना काउन्सिलरनी खूप जेन्युइन असणं, क्लायंटला तेवढाच रिस्पेक्ट करणं, तेवढीच एम्पॅथी दाखवणं. एम्पॅथी म्हणजे काय? की हो, तुला जे वाटतं आहे ते मी समजू शकते किंवा समजू शकतो. हे फीलिंग जेव्हा क्लायंटला येतं, तेव्हाच क्लायंटला असं वाटतं, की ओके माझे प्रॉब्लेम्स म्हणजे मी शेअर केले, तर हा व्यक्ती मला समजून घेऊ शकतो. आणि हे झाल्यानंतर परत क्लायंटला खूप कम्फर्टेबल वाटतं. एक अ, विश्वास डेव्हलप करणं, सेफ्टी वाटणं आणि ओपननेस वाटणं. ओपननेस का? कारण माझे प्रॉब्लेम्स हे खूप मोठे आहेत. तसे प्रॉब्लेम्स कोणीच दुसरं फेस करत नाही, असं क्लायंटला वाटत असतं. हे होत असताना त्या क्लायंटला जर असं वाटलं, की "अरे बापरे! मी माझे प्रॉब्लेम्स सांगितले, तर कदाचित काउन्सिलर हे एक्सेप्ट नाही करणार किंवा त्याला ती खूप मोठी चूक वाटेल, जी मी केली आहे ती." तर क्लायंटला शेअर करावं असं वाटणार नाही. हे जे ट्रस्टिंग रिलेशनशिप आहे, ते फक्त कॉन्फिडेन्शियालिटी वरती डेव्हलप होऊ शकतं. कॉन्फिडेन्शियालिटी का? कारण आपल्याला जोपर्यंत क्लायंटला कॉन्फिडेंट वाटत नाही, की मी ट्रस्ट आहे, जेन्युइननेस आहे, मला काउन्सिलर रिस्पेक्ट करतोय, जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत, तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही की रॅपो हा एस्टॅब्लिश झालाय. अ, दुसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे की काउन्सिलरकडे 2 खूप महत्वाच्या स्किल्स असणं गरजेचं असतं. पहिलं म्हणजे लिसनिंग स्किल्स. ऐकून घेणे ही जी स्किल आहे, ही सगळ्यांमध्ये नसते. आणि नुसतं ऐकून घेणे म्हणजे वर-वर ऐकणे किंवा हां, मी माझं काम करतो, तू बोलत राहा. ह्याला ऐकणं म्हणत नाहीत. तेवढ्याच इंटरेस्टनी, अ, तेवढ्याच कम्फर्टेबली, अ, तेवढ्याच पेशंटली जेव्हा समोरचा तुमचं ऐकतो, तेव्हाच त्या व्यक्तीला वाटतं किंवा क्लायंटला वाटतं, की हो, मी जे बोलतोय ते ह्या व्यक्तीपर्यंत पोहोचतंय आणि माझं कोणीतरी ऐकून घ्यायची गरज आहे. खूपदा असं होतं, की माझ्याकडे सुद्धा क्लायंट्स येतात. तर त्यांचा बेसिक प्रॉब्लेम हा कोर प्रॉब्लेम नसतो किंवा
हा इश्यू मी जास्त करून कॉलेज गोईंग स्टुडंट्स आणि अडॉलसंट्स मध्ये बघते. आई वडिलांनी मला वेळ देणं किंवा एक दिवसातला अर्धा तास मी जे सांगतोय किंवा सांगतेय ते पूर्ण माझं ऐकणं, हीच त्या मुलांची अपेक्षा असते. आणि ते जेव्हा होत नाही, तेव्हा ती मुलं काय करतात, तर बाहेर, घराच्या बाहेर असे काही सोर्सेस शोधायला लागतात, की जे त्यांचं ऐकून घेतील. आणि अ, म्हणूनच मी म्हणते, की लिसनिंग स्किल्स असणं हे फक्त काउन्सिलरच नाही, तर सगळ्यांना खूप गरजेचं आहे. आई-वडील तर डेफिनेटली गरजेचं आहेच. कलीग्समध्ये त्याची खूप गरज असते. फ्रेंड्समध्ये गरज असते, की आपल्याला एक कोणीतरी फ्रेंड असा हवा असतो, की जो आपल्या सगळ्या गोष्टी ऐकून घेईल. मग ते भलेही प्रॉब्लेम्स असतील किंवा इव्हन खूप आनंदाच्या काही गोष्टी असतील. आणि हे जोपर्यंत लिसनिंग स्किल्स हे डेव्हलप होत नाही, तोपर्यंत क्लायंट आणि काउन्सिलर सुद्धा एक रिलेशनशिप डेव्हलप करू शकत नाही. Another very important point is developing non-verbal communication skills. आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, तर प्रत्येक वेळेस आपल्याला क्लायंट प्रत्येक गोष्ट शब्दशः सांगू शकेलच असं नाही. मग आपल्याला त्याला आज त्याचं वागणं असं आहे, त्याचा ड्रेसिंग सेन्स असा आहे, त्याचा चेहरा आज जरा मला डाऊन वाटतोय किंवा लॉस्ट वाटतोय, खूप विचार करतोय का, हे जे सगळे नॉन व्हर्बल क्यूज असतात, ते सुद्धा क्लायंट सॉरी काउन्सिलरनी डेव्हलप करणं हे गरजेचं आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट, नॉन जजमेंटल राहणं. माझ्याकडे जेव्हा एखादा क्लायंट हा त्याचे प्रॉब्लेम्स घेऊन येणार आहे किंवा त्याला वाटणाऱ्या अतिशय कॉन्फिडेन्शियल गोष्टी माझ्याशी येऊन शेअर करणार आहे, तेव्हा मी ते बाहेर अजिबात बोललं नाही पाहिजे. ऑल्दो बोललं नाही पाहिजे आणि मी त्याच्याबद्दल कुठलंही जजमेंट पास केलं नाही पाहिजे. म्हणजे काय, की मला ही व्यक्ती ह्या गोष्टी सांगतेय, म्हणजे तो व्यक्ती असाच आहे किंवा ती तशीच आहे. हे जजमेंट्स पास करणं, हे दीज आर नॉट साइन्स ऑफ अ गुड काउन्सिलर. त्याचं कारण असं आहे, की बाहेर त्या क्लायंटला असे खूप लोकं भेटलेले असतात, की जे त्याला किंवा तिला जज करत असतात सारखे. आपण जेव्हा बाहेर जातो, तेव्हा आपल्या ड्रेसिंगकडे बघून, आपलं बोलणं, आपलं वागणं ह्याच्यावरनं आपल्याला लोकं खूप जज तसे करतच असतात. मग त्या केसमध्ये जर काउन्सिलरही तेच करायला लागला, तर माझं ऐकून घेणारं परत कोणी नाहीच आहे ना, असं क्लायंटला वाटायला लागतं. आणि त्याच्यामुळे बीइंग नॉन जजमेंटल हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. रॅपो बिल्ड करत असताना काही महत्वाचे काही पॉइंट्स आहेत, जे आपण बघूयात. अ, पहिली गोष्ट म्हणजे एक सेटिंग अ फाउंडेशन टू बिल्ड ट्रस्ट आणि अश्युरिंग कॉन्फिडेन्शियलिटी. आता हे कसं होतं, की पहिल्यांदा जेव्हा क्लायंट काउन्सिलर समोर येतो, तेव्हा ते दोघंही स्ट्रेंजर्स असतात एकमेकांना. क्लायंटला आधीच एक खूप इन्फिरियॉरिटी वाटत असते, की अरे मला काउन्सिलरकडे आणलंय किंवा मी आलोय. लोकं मला आता जज करणार आहेत. सो द मोमेंट तो क्लायंट तिकडनं खुर्चीतनं उठतो, त्या क्षणी त्याला असं वाटायला लागतं किंवा असे विचार त्याच्या मनात चालू होतात, की आता मी या केबिनच्या बाहेर गेल्यानंतर मला लोकं जज करणार आहेत. मला नावं ठेवणार आहेत. का? तर मी एक मदत घेतलीये म्हणून. सो काउन्सिलरनी पहिली गोष्ट, की एक कॉन्फिडेन्शियलिटी अश्युअर करणं, की तू जे मला सांगणार आहेस ते फक्त आणि फक्त आपल्या दोघांमध्येच राहील आणि ते बाहेर कधीच जाणार नाही. अ, यांनी खूप महत्वाची गोष्ट होते एकतर, की स्ट्रेस हा माणसाचा निम्म्याहून जास्त कमी होतो आणि तो माणूस ओपनली बोलायला लागतो. नेक्स्ट इज त्या क्लायंटला सुद्धा आपण ब्रीफ करणं, की एक काउन्सिलर म्हणून मी तुझ्यासाठी काय-काय करू शकतो आणि काय-काय करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, की काउन्सिलर हा क्लायंटसाठी कुठली ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, जर त्या क्लायंटने सांगितलेलं असेल, की तुझा कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यासाठी
तू उद्या रेस्टॉरंटमध्ये जायचंयस आणि एकट्याने तू तिथे 1 तास बसायचंयस आणि काहीतरी खाऊन घरी यायचंयस. इकडे जर त्या क्लायंटने अशी अपेक्षा केली, की तो काउन्सिलर माझ्याबरोबर येईल किंवा ती माझ्याबरोबर येईल, तर ते चुकीचं आहे. कारण काउन्सिलर हा एम्पथाइज करू शकतो, सिम्पथाइज करू शकत नाही. म्हणजे त्या काउन्सिलरला क्लायंटला काय वाटतंय हे तो समजून घेऊ शकतो. पण त्याच्यावरती ॲक्शन तो काउन्सिलर काही करू शकत नाही. तो फक्त समुपदेशन देऊ शकतो. अ, काही याच्यामध्ये अपॉइंटमेंट्स देताना काउन्सिलरला एक प्लॅन ऑफ ॲक्शन ठरवायला लागतो. तो प्लॅन ऑफ ॲक्शन जर क्लायंट बरोबर ठरवला, तर रिझल्ट्स चांगले येऊ शकतात. अं, काही कोअर कंडिशन्स ठरवणं, की ज्याच्याने काउन्सिलिंग प्रोसेस ही दोघांसाठीही सोपी आणि कम्फर्टेबल होऊ शकते. एक खूप महत्वाची थेरपी किंवा एक काउन्सिलिंग टेक्निक जे वापरलं जातं, ते म्हणजे व्यक्ती केंद्रित समुपदेशन म्हणजेच की पर्सन सेंटर्ड काउन्सिलिंग. त्याला क्लायंट सेंटर्ड थेरपी किंवा नॉन डायरेक्टिव्ह सपोर्टिव्ह थेरपी असं सुद्धा म्हणतात. अ, ही थेरपी कार्ल रॉजर्स यांनी पहिले त्यांनी वापरली आहे किंवा ही इज द फाउंडर आणि त्याला रॉजरियन काउन्सिलिंग असं सुद्धा म्हटलं जातं. अ, जसं की आपल्याला हे नावच सांगतं, ह्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तो क्लायंट हा सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतो. त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे एक रॅपो एस्टॅब्लिश करणं आणि त्या थेरपीला चालू करणं ह्याच्यामध्ये क्लायंटचा एक खूप मोठा रोल असतो. रॉजर्सनी सायकोथेरपीमध्ये सेल्फ म्हणून एक कन्सेप्ट आणली, की स्व म्हणजे अ, मला स्वतःबद्दल काय वाटतंय? मी स्वतःबद्दल काय विचार करतो? हा सेल्फ असतो ना, तो आपल्याला खूप गोष्टी आपल्या डायरेक्ट करत असतो. मग त्या पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. रॉजर्सनी जास्ती करून एम्फसिस हा पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट कडे दिला ह्युमन सायकीच्या. नाउ इट इज ऑल्सो कॉल्ड सो बिकॉज त्याचा अ, त्याचा जो एम्फसिस आहे तो जास्ती करून क्लायंट वरती आहे किंवा त्या व्यक्तीवर आहे आणि थेरपिस्टला असा विश्वास आहे किंवा असतो की तो व्यक्ती त्याचं त्याचं आयुष्य हे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे क्रिएट करू शकतो आणि त्याचे प्रॉब्लेम्स तो खूप चांगले किंवा इझिली सॉल्व्ह करू शकतो. हे करत असताना थेरपिस्टचं काम काय असतं, तर फक्त त्याला त्याचे विचार डायरेक्ट करणं सो दॅट तो व्यक्ती ते डिसिजन्स जास्तीत जास्त इझिली घेऊ शकेल. कधी-कधी असं होतं, की आपल्याला असं उत्तर किंवा ते सोल्युशन इज व्हेरी क्लोज बाय. पण आपल्याला ते शोधणं किंवा ते सापडणं आपल्याला अवघड जातं. मग या स्टेजला आपल्याला थेरपिस्ट मदत करू शकतो. अ, आपण जेव्हा एक पॉझिटिव्ह सेल्फ असं म्हणत असतो, तेव्हा आपण म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ असं म्हणतो. म्हणूनच आपण त्या व्यक्तीला रुग्ण नाही, तर आपण क्लायंट असं म्हणतो. आणि हे अगेन म्हणजे हा एक जो बेसिक प्रिमाइस आहे, तो थेरपिस्ट जो आहे तो नॉन डायरेक्टिव्ह राहतो आणि थेरपिस्ट कुठल्याही प्रकारे डायरेक्टली कुठला सल्ला देत नाही किंवा ॲडवाइस कुठला करत नाही. अ, याच्यामध्ये असं होतं, की या टेक्निक किंवा थेरपीमध्ये एक खूप वॉर्म रिलेशनशिप डेव्हलप होते. दोघांमध्येही क्लायंट आणि काउन्सिलर किंवा थेरपिस्ट आणि क्लायंटमध्ये आणि त्याच्यातनं म्हणजे क्लायंटला किंवा क्लायंटला एक अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड हे अ, खूप इझिली ह्यातनं मिळू शकतं.
अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड म्हणजे काय, तर आपण मला क्लायंट किंवा मला हा थेरपिस्ट जो आहे हा माझ्याकडे पॉझिटिव्हलीच बघतो आहे किंवा मी माझ्या सेल्फवर पॉझिटिव्हली काम करू शकणार आहे, हा कॉन्फिडन्स त्या थेरपी मधनं क्लायंटला येतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज एम्पथी. सहानुभूती थेरपिस्टला क्लायंटशी एक भावनिक अनुनाद स्थापित करण्यास मदत करते. हे होत असताना मी म्हटलं तसं की एम्पथी म्हणजे समोरच्याचे फीलिंग्स किंवा समोरच्याला काय वाटतंय हे समजून घेणं. याने असं होतं की एक अनकंडिशनल एक वॉर्म रिलेशन डेव्हलप होतं दोघांमध्ये आणि ट्रस्ट जास्तीत जास्त चांगला डेव्हलप होऊ शकतो. थेरपिस्ट क्लायंटचे विचार आणि भावना नॉन जजमेंटल पद्धतीने प्रतिबिंबित करतो. क्लायंटच्या विधानांचा अर्थ पुन्हा सांगून म्हणजे क्लायंटच्या विधानांचा अर्थ वाढवण्यासाठी साधे स्पष्टीकरण शोधून प्रतिबिंब प्राप्त केले जाते. आता हे होत असताना या प्रोसेसला रिफ्लेक्शन असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये काउन्सिलरला पूर्णपणे समजतं की त्या क्लायंटची पर्सनॅलिटी कशी आहे किंवा रादर त्या क्लायंटला एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीची मदत एक्सपेक्टेड आहे. ह्याच्यामध्ये पर्सनल रिलेशनशिप सुद्धा इम्प्रूव्ह होतं ऍज वेल ऍज एक लेवल ऑफ ऍडजस्टमेंट सुद्धा चांगली डेव्हलप होऊ शकते. केंद्रित तंत्रांची महत्वाची वैशिष्ट्ये. पर्सन सेंटर्ड टेक्निक आहे, त्याच्यामुळे क्लायंटला एक व्यक्ती म्हणून ट्रीट केलं जातं, पेशंट म्हणून नाही. दुसरं म्हणजे की क्लायंट हाच एक ऍक्टिव्ह एजंट असतो स्वतःला बदलण्यासाठी. क्लायंटला क्लायंट स्वतःच ऍक्ट करतो, स्वतःलाच त्याला फिलिंग्स असतात, तो विचार करू शकतो आणि तो त्याचे किंवा तिचे सब्जेक्टिव्ह काही जे अनुभव असतात ते एक मिनिंगफुली ऍक्सेप्ट करू शकतो. थर्ड इज की एक एम्पॅथेटिक अंडरस्टँडिंग असणं, सहानुभूती पूर्ण समज असणं, अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड असणं, म्हणजेच की क्लायंटला त्याच्या कृती, भावना, विचार, पार्श्वभूमी इत्यादी विचारात न घेता एक योग्य व्यक्ती म्हणून वागवलं जातं. आणि शेवटचं म्हणजे कॉन्ग्रुअन्स किंवा एकरूपता. याचा अर्थ समुपदेशकाच्या विचारामध्ये, भावनांमध्ये आणि कृतींमध्ये सुसंगतता आहे, ज्यामुळे ग्राहकाला एक वास्तविक, जबाबदार, विश्वासार्ह आणि विश्वासार्ह व्यक्ती म्हणून समजण्यास मदत होते आणि बनावट नाही. म्हणजेच की हे रिलेशन हे फेक रिलेशन डेव्हलप होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर ती रिलेशन एक अतिशय छान रिलेशन डेव्हलप होतं, ज्याच्यामध्ये क्लायंटला 100% फायदा हा होऊ शकतो. कॅरकफनी एक रॉजरच्या यादीत मुख्य अटींच्या यादीत आणखी काही अटी जोडल्या आहेत. त्या म्हणजे काय, तर पहिलं म्हणजे की आदर करणे किंवा रिस्पेक्ट करणे. रिलेशनशिप रिस्पेक्ट करणं, मग ती कुठलीही रिलेशनशिप असू दे, हे तसंही खूप गरजेचं असतं. क्लायंट आणि काउन्सिलर हे रिलेशन हे एक आपण इनिशियली खूप फॉर्मल रिलेशन म्हणू शकतो. सो ते डेव्हलप करणं, रादर त्याच्यामध्ये रिस्पेक्ट असणं हे खूप गरजेचं आहे. याने असं होतं की क्लायंटला सेफ वाटतं, सेफ्टी एक डेव्हलप होते, ट्रस्ट डेव्हलप होतो आणि एक चांगलं सायकोलॉजिकल वेलबिंग सुद्धा डेव्हलप होतं. नेक्स्ट इज संघर्ष किंवा कॉन्फ्रंटेशन्स. क्लायंटला एक रिअलिस्टिक आणि ॲक्युरेट व्ह्यू असणं स्वतःबद्दलचा तो खूप गरजेचा असतो आणि त्याच्यामुळे
कधी कधी काउन्सिलरला सुद्धा कन्फ्रंट म्हणजे की अ, काही गोष्टी समोरासमोर बोलणं आणि त्या व्यक्तीला त्याची चूक किंवा त्याचे चुकीचे विचार हे रिअलाइज करून देणं हे गरजेचं असतं. नेक्स्ट इज तात्कालिकता किंवा ज्याला आपण इमिडिएसी असं म्हणतो. क्लायंट मध्ये असा ऍटिट्यूड लागतो की तुझा जो प्रॉब्लेम आहे तो आपण आत्ता आणि इथेच सॉल्व्ह करणार आहोत. सो काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पहिली गोष्ट अशी येते की तुम्ही कुठलेही प्रॉब्लेम्स ह्या काउन्सिलिंग सेशन नंतर तुम्हाला फील होता कामा नयेत. जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण आत्ताच आणि इथेच सॉल्व्ह करणार आहोत. नेक्स्ट इज कॉन्क्रीटनेस. म्हणजेच की पॉइंट्स जे फोकस करायचे आहेत ते खूप स्पेसिफिकली आणि डेफिनेट असणं गरजेचं आहे. खूप वेग किंवा जनरल गप्पा मारणं ह्याला काउन्सिलिंग सेशन असं म्हणत नाही. आणि लास्ट इज स्वप्रकटीकरण म्हणजेच सेल्फ डिस्क्लोजर, ज्याच्यामध्ये काउन्सिलरनी पर्सनल इन्फॉर्मेशन लाईक त्या व्यक्ती काउन्सिलरचे विचार, फिअर्स, प्रेफरन्सेस आणि एक्सपिरियन्सेस ह्या स्ट्रेंथन करणं आणि स्ट्रेंथन करून घेणं हे खूप गरजेचं असतं. व्यक्ती केंद्रित किंवा क्लायंट केंद्रित केंद्रित तंत्र खालील मूलभूत निकष वापरते. म्हणजे की काही टेक्निक्स व बेसिक काही क्रायटेरिया आहेत. फर्स्ट इज लाईक आय सेड एम्पॅथी. सहानुभूती हे एक प्रमुख समुपदेशन कौशल्य आहे जे स्वतःला दुसऱ्या व्यक्तीच्या शूज मध्ये ठेवण्याचा संदर्भ देते. सहानुभूती ही क्लायंटला अनुभवण्याची क्षमता आहे, तर सहानुभूती म्हणजे क्लायंट बद्दल वाटण्याची क्षमता. म्हणजेच मी म्हणलं तसं की एम्पॅथी आणि सिम्पथी या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. एम्पॅथी ही एक नेसेसरी कंडिशन असते काउन्सिलिंग मध्ये आणि एम्पॅथीचा अर्थ म्हणजे की अ सेन्स अ सेन्स इन विच त्या काउन्सिलरला क्लायंट बद्दलचा एक किंवा क्लायंटच्या एका प्रायव्हेट वर्ल्डचा जेव्हा आपण ट्रस्ट डेव्हलप होतो तेव्हा आपण त्याला एम्पथाइज करणं असं म्हणतो की पुटिंग युअर सेल्फ इन दॅट पर्सन्स शूज आणि तसा विचार करणं म्हणजेच एम्पथाइज करणं. नेक्स्ट इज स्वीकृती किंवा विनर्शित सकारात्मक संदर्भ म्हणजेच ऍक्सेप्टन्स किंवा अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड. याच्यामध्ये एका क्लायंट इज ऑलवेज फ्री टू एक्सप्रेस व्हॉट ही और शी फील्स. म्हणजे त्या क्लायंटला त्याला जे वाटतंय किंवा नाही ते त्यांनी पूर्णपणे एक्सप्रेस करणं हे गरजेचं असतं. आणि त्या थेरॅपेटिक रिलेशन मध्ये जिथे हे पॉसिबल असतं तिथे आपण असं म्हणू शकतो की ऍक्सेप्टन्स हा पूर्णपणे काउन्सिलरला क्लायंटचा आलेला असतो. ट्रस्ट आणि ऍक्सेप्टन्स अगेन मी म्हटलं तसं की खूप महत्वाच्या असतात. अलॉंग विथ दॅट बीइंग नॉन जजमेंटल. त्यामुळे जिथे आपल्याला असं दिसतं की त्या क्लायंटला जे जे काही वाटतंय ते तो क्लायंट समोरासमोर बोलू शकतोय, तर याचा अर्थ असा होतो की ते काउन्सिलिंग रिलेशनशिप हे सक्सेसफुली पुढे जात आहे. आपण कुठलंही नवीन रिलेशन जेव्हा डेव्हलप होत असतं तेव्हा कधी कधी एक फिलिंग ऑफ अनसर्टनिटी असते आणि अँझायटी सुद्धा असते. आता हे फिलिंग्स आपण कधी कधी आपण जास्त चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करू शकू किंवा जास्त चांगल्या पद्धतीने फेस करू शकू जेव्हा पॉझिटिव्ह रिगार्ड क्लायंटला वाटतो तेव्हा. क्लायंटला ऍक्सेप्ट करणं ऍज अ ह्युमन बिईंग हे खूप महत्वाचं आहे. ऑल्सो एक नॉन जजमेंटल अप्रोच असणं किंवा नॉन जजमेंटल वागणं. मी म्हटलं तसं की आपण खूप लोकांना जज करत असतो
आणि जज करतो म्हणजे कुठल्या प्रकारे, तर अरे हिचे कपडे असे आहेत, केस असे आहेत, ही दिसतेच अशी, बोलतेच अशी, ह्याच्यावरनं जज करत असतो. पण आपल्याला तो व्यक्ती ऍक्च्युली कसा आहे हे माहिती नसतं. आणि त्यामुळे हे नॉन जजमेंटल असणं हे खूप खूप गरजेचं आहे. जेन्युइननेस किंवा कॉन्ग्रुअन्स असणं, म्हणजेच की वागण्यात कन्सिस्टन्सी असणं. काउन्सिलर ला खूप काउन्सिलर कॅन नॉट ऑलवेज बी अशा पोझिशन मध्ये की तू माझ्याकडे मदत मागायला आलायस म्हणजे मला सगळं माहितीये आणि मी जे सोल्युशन देणार आहे ते बेस्टच सोल्युशन असणार आहे. असं होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आपण सगळेच ह्युमन बीइंग्स आहोत. आपल्या सगळ्यांकडनं चुका होऊ शकतात. आपल्या सगळ्यांकडनं थॉट प्रोसेस चुकू शकते. त्यामुळे अ, एक रियालिटी मध्ये असणं क्लायंटला जास्त क्लायंट मध्ये जास्त ट्रस्ट डेव्हलप करतो. जेन्युइन असणं अगेन इज वन व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. कारण मला खरोखर तू जे सांगतोयस ते कळतंय किंवा मला खरोखर त्याच्याबद्दल काहीतरी वाटतंय. हे जेव्हा क्लायंटच्या लक्षात येतं, तेव्हा तो क्लायंट जास्त सोप्या पद्धतीने त्याचे किंवा तिचे प्रॉब्लेम्स तुमच्याशी शेअर करू शकतो. अ, ह्याच्यामध्ये एक चांगला किंवा पॉझिटिव्ह थेरप्युटिक एन्व्हायरमेंट हे डेव्हलप होतं. समुपदेशकाने जागरूक असले पाहिजे आणि त्याला स्वतःबद्दल माहिती असायला पाहिजे. याचा अर्थ असा होतो की थेरपिस्ट उघडपणे त्याच्या किंवा तिच्यामध्ये वाहत असलेल्या भावना आणि दृष्टिकोन क्षणात उघड करतो. म्हणून वैयक्तिक स्तरावर काय अनुभवले जात आहे, जागरूकतेत काय आहे आणि क्लायंटला काय व्यक्त केले जात आहे, यात जवळचे जुळणी किंवा एकरूपता आहे. म्हणजेच की मला क्लायंट जेव्हा बोलत असतो तेव्हा काउन्सिलरच्या मनात खूप वेगवेगळे विचार येत असतात. क्लायंटनी स्वतःबद्दलचा एक इन्साइट असणं हे काउन्सिलरकडे खूप गरजेचं असतं. आता थेरपिस्ट जेव्हा असं होतं की स्वतःचे ऍटिट्यूड किंवा फिलिंग्स जेव्हा काही गोष्टींच्या आड येतात, तेव्हा आपले लगेच एक्सप्रेशन्स बदलणं किंवा आपल्याला खूप विचित्र वाटणं किंवा आपल्याला म्हणजे आपली रिॲक्शन तशी जाणं हे खूपदा होतं. पण ते तसं न होऊ देता आपण जर आपल्या विचारांना कंट्रोल करू शकलो, तर क्लायंट आपल्यासोबत जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. समुपदेशनाची मूलभूत कौशल्ये. काही बेसिक स्किल्स आपण बघूयात काउन्सिलिंगची. पहिलं म्हणजे की ट्रस्ट बिल्डिंग किंवा रॅपो बिल्डिंग. ज्याबद्दल आपण मगाशीच बोललो की दोन्ही गोष्टी रॅपो एस्टॅब्लिश होणं आणि विश्वास निर्माण होणं या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. अम, दुसरं म्हणजे कौशल्य उपस्थित राहणे. म्हणजेच की क्लायंट सोबत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपण तिथेच असणे किंवा तिथे प्रेझेंट असणं खूप गरजेचं असतं. काही नॉन व्हर्बल बिहेवियर्स असे असतात की जे आपल्याला क्लायंटला पटकन ओळखण्यासाठी मदत करू शकतात. आता हे त्याला मी एक अॅक्रोनिम दिला होता की सोलर म्हणून, SOLER. आणि जे जेराल्ड एगनच्या पुस्तकामध्ये त्यांनी काही असे नॉन व्हर्बल काही वागणे किंवा नॉन व्हर्बल बिहेवियर हे त्यांनी समराईज केलेलं आहे. त्याच्यात पहिलं म्हणजे की S स्टँड्स फॉर सिटिंग. काउन्सिलरनी अटेंटिव्ह असणं किंवा बोलत असताना त्या व्यक्तीकडे बघणं हे खूप गरजेचं आहे.
आपण जेव्हा असं बोलत असताना किंवा एखादा व्यक्ती जेव्हा आपल्याकडे बोलत असतो, आपल्याशी बोलत असतो, तेव्हा आपण जर असं मान हलवली किंवा इकडे-तिकडे आपण बघत राहिलो, तर समोरच्याला सुद्धा कळतं, की अरे हा माझ्याशी नीट हा मी बोलतोय ते नीट ऐकत नाहीये. त्यामुळे क्लायंटच्या एक्झॅक्ट समोर बसणं हे खूप गरजेचं असतं. नेक्स्ट इज पुढे वाकणे किंवा फॉरवर्ड लीन करणे, की ज्याने असं दिसून येतं, की काउन्सिलरला माझ्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट आहे. अ, आणि मी मी त्या व्यक्तीशी इंटरेस्टनी बोलू शकतो किंवा मी माझे प्रॉब्लेम्स शेअर करू शकतो. ई म्हणजे आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं. हा आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचा असतो, की जेणेकरून क्लायंटला आपल्याबद्दल एक विश्वास निर्माण होतो. खूपदा असं होतं, आपणही आपल्या डे टू डे आयुष्यात हे करत असतो, की आपल्याशी कोणी बोलत असलं, की आपण मोबाईलमध्ये बघत असतो. तर आपण बघतो खालती आणि त्या व्यक्तीला आपण अपेक्षा अशी करतो, की त्या व्यक्तीने माझ्याशी बोलत राहावं. पण तुम्हीच इमॅजिन करून बघा, की जर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम कोणाबरोबर तरी शेअर करताय आणि ती व्यक्ती जर मोबाईलमध्ये बघतीये किंवा असं टीव्हीकडे बघतीये किंवा कुठेतरी वेगळीकडेच बघतीये आणि तुमच्याकडे बघत नाहीये, तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला असंच फिलिंग येईल, की अरे ह्या व्यक्तीला म्हणजे मी जे सांगते किंवा सांगतोय, या व्यक्तीला काही इंटरेस्ट नाहीये. त्यामुळे काउन्सिलरनी आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं हे खूप खूप गरजेचं असतं. अ, एक आपली स्वतःची बॉडी लँग्वेज रिलॅक्स्ड ठेवणं. जर आपण खूप स्टिफ बसलो, क्लायंट काउन्सिलरच जर खूप असं स्टिफ असेल किंवा अगदी चेहऱ्याची माशी पण हलत नाही, असं जर फिलिंग असेल, तर क्लायंटला समोर आल्यानंतर कम्फर्टेबल वाटणार नाही. सो आपण इझी गोइंग असणं, कॉन्फिडेंटली समोर बसणं, पण रिलॅक्स्ड असणं हे खूप गरजेचं असतं. ऍक्टिव्ह लिस्निंग असणं. ऍक्टिव्ह लिस्निंग म्हणजे की आत्ता तो व्यक्ती जे बोलतोय ते आपण लगेचच्या लगेच ऐकणं आणि त्याच्यावरती काहीतरी रिॲक्ट करणं किंवा त्याच्यावरती आपला काहीतरी सल्ला देणं हे खूप गरजेचं असतं. पॅराफ्रेझिंग थोडं करणं म्हणजेच की आपल्याला जर क्लायंट त्याचे काही प्रॉब्लेम्स सांगत असेल, तर आपण मध्ये-मध्ये काही प्रश्न विचारणं. टू जस्ट कीप दॅट कॉन्व्हर्सेशन अलाइव्ह. कारण काय होतं, क्लायंट एक पॉइंट असा येतो, की क्लायंट बोलून थकतो. त्याला बोलायचं खूप असतं किंवा मनात खूप असतं. पण तो क्लायंट एक्झॉस्ट होतो. मग आपण जर मध्ये-मध्ये पॅराफ्रेझिंग केलं, तर त्या क्लायंटला असं वाटतं, की ओके आपण ॲटलीस्ट मी जे बोलतोय, हा व्यक्ती माझं पूर्ण ऐकून तरी घेतोय किंवा ह्या व्यक्तीपर्यंत मला जे बोलायचंय किंवा म्हणायचंय ते पोहोचतंय तरी. त्यामुळे पॅराफ्रेझिंग हे खूप गरजेचं असतं किंवा रादर त्याचा एक महत्त्वाचा रोल आहे. आणि ऑब्झर्वेशनल स्किल्स असणं. ऑब्झर्वेशनल स्किल्स असणं म्हणजेच की बॉडी पोझिशन, पोश्चर, जेस्चर, काही नॉन व्हर्बल क्यूज, ग्रूमिंग या सगळ्याकडे काउन्सिलरचं लक्ष असायलाच लागतं. कारण नॉन व्हर्बल क्यूज वरनं आपण खूप काही गोष्टी समजून घेऊ शकतो. एखादा क्लायंट जेव्हा तुमच्याकडे येतो, तेव्हा इफ शी इज अ फिमेल क्लायंट आणि ती पहिल्यांदा आली होती, तेव्हा ती मस्त छान मेकअप करून आणि शी वॉज ऑल व्हेरी वेल ड्रेस्ड आणि छान दिसत होती. पण नेक्स्ट सेशनला जेव्हा ती व्यक्ती आलीये, तेव्हा जर इफ यू सी हर व्हेरी पेल, मेकअप नाहीये, डोळ्यात काही तुम्हाला एक लाईव्हलीनेस दिसत नाहीये, तर तुम्हाला ओळखता येऊ शकतं, की डेफिनेटली मागच्या आठवड्याभरामध्ये काहीतरी झालंय, जे त्या व्यक्तीला माझ्याबरोबर शेअर करायचंय. नॉन व्हर्बल काही क्यूज मी म्हणलं तसं किंवा बॉडी लँग्वेजेस असतात, की प्रॉक्सिमिटी कशी डेव्हलप होतीये, हात आणि पाय आपण हात हात आणि पाय कसे अ, आपलं पोझिशनिंग कसं आहे, ते खूप गरजेचं असतं बघणं. याच्यातनं सुद्धा आपल्याला खूप गोष्टी कळू शकतात. टोन ऑफ व्हॉइस हा पण एक महत्वाचा भाग आहे. आपण एखाद्याची बॉडी लँग्वेज आपण जशी मॉनिटर करतो, तसंच
आपण तो व्यक्ती जे सांगतोय ते कशा पद्धतीने बोलतोय हे पण गरजेचं असतं. हे पण रादर आपल्याला ते टेक्निक डेव्हलप करावं लागतं. काउन्सिलरकडे क्वेश्चनिंग स्किल्स लागतात. म्हणजेच मी म्हणलं तसं की मध्ये मध्ये प्रश्न विचारणं किंवा काही क्वेश्चन्स विचारणं हे गरजेचं असतं. त्यांनी काउन्सिलरला कळून येतं की क्लायंट कशा प्रकारे किंवा क्लायंटच्या नक्की मनात काय चाललंय किंवा त्याला जर काही गोष्टी क्लॅरिफाय करून घ्यायच्या असतील तर त्या केल्या तरी सुद्धा चालू शकतं. रिफ्लेक्शन ऑफ फिलिंग्स हे पॅराफ्रेझिंगशी एक सिमिलर गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये मला जे वाटतंय म्हणजे रादर तुला जे वाटतंय तसंच सिमिलरली मला वाटतंय हे त्या क्लायंट पर्यंत जर पोहोचलं तर क्लायंटला अजून कॉन्फिडन्स येतो की ओके, मला डेफिनेटली या व्यक्तीकडनं मदत मिळू शकते. नेक्स्ट इज प्रकरणाचा इतिहास आणि मुलाखत, ज्याला आपण केस हिस्ट्री आणि इंटरव्ह्यू असं म्हणतो. केस हिस्ट्री हे एक प्लॅन्ड प्रोफेशनल कॉन्व्हर्सेशन असतं. काउन्सिलरला किंवा क्लिनिशियनला त्याचा खूप फायदा होतो, कारण आपण जेव्हा हिस्ट्री घेतो, केस हिस्ट्री, तेव्हा त्या व्यक्तीबद्दलचं आपण व्यक्तीच्या पास्ट बद्दलचं आपण सगळं काही त्या व्यक्तीला त्याच्यात विचारत असतो. ही एक प्लॅन्ड प्रोसेस असते, कारण आधीपासूनच ते प्रश्न तयार केले जातात. आधीपासूनच त्या केसवरती अभ्यास करून केस हिस्ट्री ही घेतली जाते आणि एक केस हिस्ट्रीचा जनरल फॉर्मॅट असतो, ज्याच्यामध्ये आपण आधी बेसिक माहिती घेणं म्हणजेच की नाव, वय, रेसिडेन्स, सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, मराठी स्टेटस या गोष्टींबद्दल आपण बोलतो किंवा विचारतो. त्याच्यानंतर आपण त्याच बरोबरीने जेव्हा केस हिस्ट्री घेत असतो तेव्हा काही प्रेझेंटिंग प्रॉब्लेम्स आहेत का, सिम्पटम्स आहेत का, वागणं कसं आहे, काय आहे, अपिअरन्स, आपल्याला फिजिकल अपिअरन्स कसा दिसतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये नोट डाऊन करत असतो. सो मी जे म्हणलं की काउन्सिलरकडे काही स्किल्स किंवा काही टेक्निक्स डेव्हलप करायला लागतात. त्याच्यामध्ये केस हिस्ट्रीमध्ये या सगळ्या गोष्टी आपण नोट डाऊन करत असतो. वर्बल ऍज वेल ऍज नॉन वर्बल क्यूज दोन्हीही आपण खूप व्यवस्थित नोट करून घेत असतो. अगेन केस हिस्ट्री घेत असताना सुद्धा कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन होणार आहे, हे आपल्याला क्लायंटला कन्फर्म करावं लागतं. काउन्सिलर ही प्रोसेस हिस्ट्रीनी म्हणजेच की काही पास्ट एलिमेंट्स असतील, पास्ट प्रॉब्लेम्स असतील, तिथपासनं ते मेडिकल हिस्ट्री पर्यंत एज्युकेशनल आणि ऑक्युपेशनल हिस्ट्री सुद्धा केस हिस्ट्री मध्ये घेऊ शकतो. काउन्सिलरला इंटरव्ह्यू मध्ये घेत असताना फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, कलीग्स यांना सुद्धा आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. ह्यात एथिकल काही गाईडलाईन्स आणि लीगल रूल्स असतील तर ते आपण ऍज अ काउन्सिलर यू कॅन ऑल्सो नोट दोज. म्हणजेच फॉर एक्झाम्पल की इफ देर इज अ डिवोर्स केस विच इज गोइंग ऑन, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही लीगल फॉर्मॅलिटीज किंवा लीगल काही एक्सपेक्टेशन्स जे असतात ते काउन्सिलरनी लिहून घेणं इज ऑल्सो ऍडवाइजेबल. मुलाखत किंवा इंटरव्ह्यू, आता ही जी मेथड आहे ती अगेन इट इज एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह आणि कन्व्हिनियंट मेथड आहे. सिम्पल मेथड की ज्याच्यामध्ये आपण इंटरव्ह्यू घेतो, एक जसं आपण एका जॉबच्या इंटरव्ह्यूला जातो तसंच तो काउन्सिलर सुद्धा त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेत असतो, ज्याच्यामध्ये तो काउन्सिलर सगळ्याच गोष्टी की वर्बल ऍज वेल एज नॉन वर्बल कम्युनिकेशन दोन्हीकडे लक्ष देत असतो. इंटरव्ह्यू मध्ये सायकोलॉजिकल काही असेसमेंट्स घेऊ शकतो, पण दे नीड टू बी असेस्ड वेल. सायकोलॉजिकल टेस्ट, क्वेश्चनेअर्स आणि ऑब्झर्वेशन्स हे सुद्धा वापरलं जाऊ शकतं. नेक्स्ट इज सायको एज्युकेशन.
ना, हा एक अतिशय महत्वाचा पार्ट आहे. त्याचं कारण आहे की क्लायंटला आणि त्याच्या गार्डियन्सना किंवा क्लायंट आणि त्याच्या बरोबरच्या नातेवाईकांना त्या क्लायंटचा नक्की प्रॉब्लेम, त्याचा डायग्नोसिस आणि त्याची ट्रीटमेंट ही कशा प्रकारे होणार आहे, ती ट्रीटमेंट जेव्हा दिली जाणार आहे तेव्हा ती फक्त मेंटेनन्स साठी असणार आहे का त्यातनं काही पुढे फायदा दिसून येणार आहे, या सगळ्या गोष्टी फॅमिली मेंबर्सना कळणं हे गरजेचं आहे. आणि इट इज लीगली ॲडवाइजेबल की तुम्ही हे सगळं क्लायंटच्या गार्डियन्सना सांगणं. त्याचं कारण असं असतं की आपण जेव्हा कुठल्याही सायकोलॉजिकल इश्यू बद्दल बोलतो तेव्हा तो इश्यू हा, इवन इफ इट इज ऑन अ व्हेरी व्हेरी मायनर स्टेज, जेव्हा डायग्नोज होतो, आपण सांगू शकत नाही की पुढे जाऊन त्याचा प्रोग्नोसिस काय होणार आहे, म्हणजे की तो प्रॉब्लेम हा खरोखर क्युअर होणाऱ्यातला आहे किंवा नाहीये. आणि हेच आपण मेंटल डिसऑर्डर्स मध्ये किंवा सायकोलॉजिकल इश्यूज मध्येच नाही, तर फिजिकल एलिमेंट्स लाईक कॅन्सर असेल, डिमेन्शिया असेल, डायबिटीज असेल, कार्डियक इलनेसेस असतील, या सगळ्यामध्ये हल्ली सायको एज्युकेशन हे मॅन्डेटरी केलेलं आहे. कारण असेही इश्यूज झालेले आहेत की जिथे पेशंटच्या फॅमिली मेंबर्सनी किंवा क्लायंटच्या फॅमिली मेंबर्सनी नंतर येऊन लीगल ऍक्शन्स घेतलेले आहेत, सेइंग दॅट तुम्ही आम्हाला आधी सांगितलं नाही की पेशंटला काय होतंय. आणि त्यामुळे आता जर आपण बघितलं हॉस्पिटल्समध्ये, तर सायको एज्युकेशन हे सगळ्यांच्या बाबतीत होत असतं. सायको एज्युकेशन हे लाईक आय सेड की वन ऑन वन होऊ शकतं किंवा ग्रुपमध्ये सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट, फिजिशियन्स, नर्सेस, सोशल वर्कर्स, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, हेल्थ एज्युकेटर्स हे कोणीही सायको एज्युकेशन डिलिव्हर करू शकतात. अगेन मी म्हणलं तसं की क्लायंटला मेडिकेशन असेल, डाएट असेल, रुटीन असेल, या सगळ्याची माहिती ही आधीच दिली जाते. आणि सोशल किंवा सपोर्ट ग्रुप्स असतात की जे ह्याच्यासाठी जास्तीत जास्त काम करतायत किंवा करत असतात. क्लायंटला म्हणजे आता whoever is the health educator should always take one care की आपण क्लायंटला अजिबात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची नाहीये. आणि जेवढी इन्फॉर्मेशन गरजेची आहे तेवढीच इन्फॉर्मेशन देणं ह्या काम असतं. त्याचं कारण आहे की क्लायंटच्या फॅमिली मेंबर्सना त्यातनं स्ट्रेस येऊ शकतो आणि अगेन दॅट कुड लीड टू मोर प्रॉब्लेम्स. त्यामुळे जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्या व्यक्तीला सांगणं, पण त्याची क्लिअर कट रिअलिस्टिक माहिती देणं हे गरजेचं असतं. सायको एज्युकेशन देताना पेशंटची सायकोलॉजिकल कंडिशन ही काउन्सिलरला पूर्णपणे माहिती पाहिजे. दॅट इन्फॉर्मेशन इज गोइंग टू बी पास्ड ऑन टू द फॅमिली मेंबर्स. आणि खूप अति इन्फॉर्मेशन देऊन ओव्हरबर्डन कोणालाही करायचं नाही. लास्ट वन इज कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, संघर्ष निराकरण. आपण बघत असतो की कॉन्फ्लिक्ट हे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप नॉर्मली होत असतात आणि इट इज व्हेरी नॉर्मल. दोन लोकांमधले इंटरेस्ट, गरजा, मोटिव्स, डिमांड्स ह्या वेगळ्या असू शकतात आणि त्याच्यानी होणारा संघर्ष, ज्याला आपण कॉन्फ्लिक्ट असं म्हणतो. कॉन्फ्लिक्ट अगेन किंवा रादर कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन हे आपण कशा प्रकारे करू शकतो ते आपण बघणार आहोत. पण एकमेकांचं म्हणजे दोघांचंही इंटेन्शन हे
काय आहे याच्यावरती सुद्धा कॉन्फ्लिक्ट होणार आहे किंवा नाही हे कळू शकतं. कॉन्फ्लिक्ट झाला तर आपल्याला राग येणं, अस्वस्थ वाटणं, गैरसमज होणं, असहाय्य वाटणं, या सगळ्या गोष्टी होतात. कॉन्फ्लिक्ट ही एक अतिशय अ, नैसर्गिक आणि अपरिहार्य गोष्ट आहे, जी सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी होत असते. कॉन्फ्लिक्ट हा नेहमी जर रिझॉल्व्ह झाला तर बेटर. इफ इट इज लेफ्ट अनरिझॉल्व्ड तर त्यांनी रिलेशनशिप मध्ये फिजिकल आणि मेंटल दोन्ही, मेंटल वेलबिंग दोन्हीला प्रॉब्लेम होऊ शकतो. कॉन्फ्लिक्ट हा हेल्दीली सुद्धा आपण कमी करू शकतो. एकमेकांना रिस्पेक्ट करणं, कंट्रोलिंग फीलिंग्स, एकमेकांची स्पेस रिस्पेक्ट करणं, या सगळ्या गोष्टी आपण कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन मध्ये करू शकतो. कॉन्फ्लिक्ट हा अगेन इंटरपर्सनल, इंट्रापर्सनल. इंटरपर्सनल म्हणजे दोन ग्रुप्स, दोन व्यक्तींमधला. इंट्रापर्सनल म्हणजे स्वतःबद्दल कॉन्फ्लिक्ट असणं. इंट्रा ग्रुप म्हणजे दोन ग्रुप्स मधला कॉन्फ्लिक्ट. आणि इंटर ग्रुप म्हणजे की ग्रुप मध्ये एकमेकांशी कॉन्फ्लिक्ट होणं. सो ह्या गोष्टी आपण अगेन कॉन्फ्लिक्ट या प्रकारे होऊ शकतो, पण तो रिझॉल्व्ह करणं सुद्धा त्या त्या व्यक्तींचीच रिस्पॉन्सिबिलिटी असते. संघर्षाचे काही पैलू किंवा ऍस्पेक्ट्स: नेगेटिव्ह फीलिंग्स असणं, नकारात्मक वाटणं, नकारात्मक भावना डेव्हलप होणं, हे प्रत्येकामध्ये होतं जेव्हा की कॉन्फ्लिक्ट डेव्हलप होतो तेव्हा. पण इफेक्टिव्हली आपण जर कुठलाही वेळ न घालवता आपण जर ती एनर्जी आपली तशी पॉझिटिव्हली डायरेक्ट केली तर कॉन्फ्लिक्ट आपण रिझॉल्व्ह करू शकतो. शोईंग कन्सर्न आणि कमिटमेंट, कमिटमेंट असणं गरजेचं आहे. रिलेशनशिप मध्ये जर कमिटमेंट असेल तर कॉन्फ्लिक्ट इझिली सॉल्व्ह होतो. पण ते जर दिसून आलं नाही तर दोघांनाही कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्याची किंवा रेझोल्युशन शोधण्याची गरज वाटत नाही. कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन किंवा संघर्ष निराकरण कौशल्य प्रशिक्षणाचा फायदा कधी होऊ शकतो हे ओळखायला पाहिजे. अगेन क्लायंटच्या अनेक समस्या आणि अडचणी या संघर्षामुळे उद्भवू शकतात. येथे हे समजून घेणं महत्वाचं आहे की संघर्ष निर्माण करणाऱ्या समस्येचे निराकरण करणे नेहमीच शक्य नसते, परंतु समुपदेशक ग्राहकांना संघर्षाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य प्रदान करू शकतात. प्रत्येक वेळेस कुठला कॉन्फ्लिक्ट हा रिझॉल्व्ह होतोच असं नाही, पण काउन्सिलर डेफिनेटली काही स्किल्स हे सांगू शकतात क्लायंटला की जेणेकरून त्यांचा कॉन्फ्लिक्ट हा मॅनेज इफेक्टिव्हली होऊ शकेल. क्लायंटच्या काही व्हॅल्यूज सांगणं किंवा क्लायंटच्या काही व्हॅल्यूज ह्या आपण समजून घेणं, रेझोल्युशन काही स्किल्स शिकवताना किंवा सांगताना हे जास्त गरजेचं असतं. कारण आपण काउन्सिलिंग टेक्निक्स किंवा रादर सॉरी, आपण जेव्हा कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन कडे बघत असतो तेव्हा आपल्याकडे आपला एक पर्स्पेक्टिव्ह हा कशा पद्धतीने आहे टू सॉल्व्ह दॅट कॉन्फ्लिक्ट, तसाच सिमिलरली क्लायंटचा आहे का हे बघणं ही इम्पॉर्टंट आहे. अगेन प्रत्येकाचे बिलीफ्स, कल्चर्स, एक्सपिरियन्सेस ह्याच्यावरती सुद्धा कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन कसं केलं जातं हे आपण हे ठरवता येतं. आता कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन स्किल्स हे आपण अप्लाय कसे करू शकतो, तर कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट काही स्टाईल्स आहेत की ज्या आपण शिकवू शकतो. लाईक कंट्रोल करणं, कोलॅबोरेट करणं, कॉम्प्रोमाइज, अकॉमोडेट आणि
अवॉइड करणं. हे जर शिकवलं क्लायंटला तर तो सोप्या पद्धतीने त्याचा कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करू शकतो. कम्युनिकेशन आणि असर्टिव्ह स्किल्स डेव्हलप करणं क्लायंटच्या. असर्टिव्ह म्हणजे की कधीतरी मला नाही म्हणणं हे सुद्धा क्लायंटला शिकवलं गेलं पाहिजे जर जमत नसेल तर. कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन अगेन ह्याच्यामध्ये विन विन अप्रोच येऊ शकतोय का? विड्रॉवल कधी करायचं? सप्रेस कधी करायचं? कॉम्प्रोमाइज कधी करायचं? हे सुद्धा क्लायंटला त्या त्या प्रकारे किंवा त्या त्या सिच्युएशन्स मध्ये शिकवणं हे गरजेचं आहे. लास्ट इज क्रायसिस इंटरव्हेन्शन. क्रायसिस इंटरव्हेन्शन अगेन ही एक मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सचा एक अगदी बेसिक किंवा ब्रीफ ट्रीटमेंट आहे. क्रायसिस हा म्हणजे काय? तर दॅट इज ट्रॉमा which can happen because of natural disaster, death, डिवोर्स असेल, सेपरेशन, ऍक्सिडेंट्स, रॉबरीज या सगळ्यातनं आपल्याला जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात किंवा रादर तो एक ट्रॉमॅटिक इव्हेंट आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा वी ऑल ऑफ अस गो थ्रू क्रायसिस, अ फेज ऑफ क्रायसिस, आणि तो क्रायसिस रिझॉल्व्ह करणं इज अ टेक्निक विच इज नोन ॲज क्रायसिस इंटरव्हेन्शन. एक शॉर्ट टर्म अर्जंट असिस्टन्स आणि सपोर्ट मिळणं, मग तो मेंटल, फिजिकल, इमोशनल आणि बिहेवियरल डिस्ट्रेस साठी असेल तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. क्रायसिस इंटरव्हेन्शन इज इमर्जन्सी फर्स्ट एड आणि इमर्जन्सी फर्स्ट एड फॉर मेंटल हेल्थ. क्रायसिस इंटरव्हेन्शनचे काही गोल्स आहेत किंवा काही उद्दिष्टे आहेत. त्रासदायक घटनेची लक्षणे स्थिर करणं, एखाद्या घटनेचा परिणाम किंवा त्रासाची लक्षणे कमी करणं, एक सामान्य पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुलभ करा जिथे सामान्य लोक असामान्य घटनांबद्दल सामान्य प्रक्रिया देत असतील, अनुकूल कार्य किंवा कार्यात्मक क्षमता पुनर्संचित करा आणि निर्णय घेण्यात मदत करा. स्टेप्स फॉर क्रायसिस इंटरव्हेन्शन. सिच्युएशन असेस करा, काय सिच्युएशन आहे त्यातनं आपण पुढचा विचार करून की आपल्याला नक्की आपण काय कशा प्रकारे इंटरव्हेन्शन देऊ शकतो. क्लायंटला एज्युकेट करा की नक्की तुम्हाला एखाद्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे हे एज्युकेशन क्लायंटला असणं गरजेचं आहे. क्लायंटला सपोर्ट आणि हेल्प करणं. क्रायसिस काउन्सिलिंग क्लायंट मध्ये क्लायंटला सपोर्ट लागतो, ज्याच्यामध्ये ही नीड्स टू बी काम डाऊन, रिसोर्सेस काही बिल्ड करणं, परत काउन्सिलरनी ऍक्टिव्ह लिसनिंग, अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स आणि एम्पॅथी दाखवणं यांनी क्लायंटला डेफिनेटली फायदा होऊ शकतो. डेव्हलपिंग सर्टन कोपिंग स्किल्स. आता हे कोपिंग स्किल्स कसे डेव्हलप करू शकतो तर एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि विचार ठेवणं, स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्सच्या काही प्रॅक्टिसेस करणं आणि स्वतःला कशामध्ये तरी एंगेज ठेवणं जी ऍक्टिव्हिटी आपल्याला सर्वात जास्त आवडते. शोक आणि शोक समुपदेशन, ग्रीफ काउन्सिलिंग. ग्रीफ ही अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी डेफिनेटली येते, कारण आपण आपल्या जवळच्या व्यक्ती कधीतरी गमावतो. डेथ होणं हे एक अतिशय नॅचरल गोष्ट आहे. सो तिथे आपण ते ग्रीफ कसं ऍक्सेप्ट करतोय आणि आपण पुढे कसे जातोय ह्याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात ग्रीफच्या. पहिली म्हणजे डिनायल, की तो व्यक्ती पूर्णपणे ऍक्सेप्टच करायला तयार नसतो की ही व्यक्ती आता माझ्या बरोबर नसणार आहे. दुसरं म्हणजे की अँगर, की माझ्याच बाबतीत असं का झालं, ही व्यक्ती मला सोडून का गेली. डिप्रेस्ड वाटणं, लो वाटणं आणि मग ऍक्सेप्टन्स येणं. ह्याच्यामध्ये अगेन काही ग्रीफचे सुद्धा टेक्निक्स आहेत
पण ते टेक्निक्स आपण नंतर किंवा एका पुढच्या भागात बघूयात. कारण आपल्याकडे आता वेळ कमी असल्या कारणाने आपण ते टेक्निक्स बघू शकणार नाही आहोत. एक छोट्याशा ह्याच्यात मी सांगेन तर अगेन की ग्रीफ असणं किंवा त्याचं काउन्सिलिंग करणं हे आपण ट्रॉमा एक्सपिरियन्स करणं हे सुद्धा असतं. त्यामुळे जे टेक्निक्स आपण वापरतो ते नंतर आपण शिकू शकतो किंवा ते काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये त्या प्रकारे शिकवले जातात. धन्यवाद.